नमस्कार मंडळी. तर तुम्ही बघू शकता इथे 5:30 वाजले आहेत सकाळचे आणि प्रणूचे क्लास चालू झाल्यामुळे मला लवकर उठावं लागते सकाळी डबा वगैरे करून देण्यासाठी. तर इथे मी किचनचं लाईट वगैरे चालू केलं आणि बाहेर मस्त असं गेटपर्यंत जाऊन आले थंडगार हवा घ्यायला. त्यानंतर ब्रश केला. ब्रश होईपर्यंत माझं गरम पाणी तयार होतं. लगेच गरम पाणी प्यायला घेतलं आणि इथे गरम पाणी त्यांचं पण करून ठेवलं होतं मी. त्यांना पण लागतं गरम पाणी, म्हणजे दोघांना पण देते, म्हणजे मी आणि ते. आणि इथे मस्त असं शांततेत पाणी पित होते बसून. आणि इकडे पाणी पिणे झालं, 2 मिनटं आणखी बसले. थोडंसं छान वाटतं बसलं की निवांत. आणि मग लगेच तिच्या डब्याला मी ही पोहे बनवून दिले होते नाश्ता. तिला नाश्ताच न्यायला आवडतो, कारण तिला पोळी भाजी नाही आवडत. तिला शक्यतो नाश्ताच आवडतो, कारण आल्यानंतर ती 2 वाजता जेवण करते. त्याच्यामुळे ती म्हणते मला नाश्ताच देत जा. ते पण कधी खाती कधी नाही. तर साईडला मी हे लगेच चहा बनवला आणि पोहे झाल्यानंतर तिचा डबा बॉटल भरून तिच्या बॅगमध्ये नेऊन ठेवलं. आणि इकडे उठली होती ती, तोपर्यंत आंघोळीला जायला लगेच लागली. तर ती बोलत होती मला नको दाखवू. आणि इकडे ती आंघोळून आल्यानंतर मी लगेच तिला चहा आणि ड्रायफ्रूट्स दिले होते. ती तोपर्यंत ती खात होती, तोपर्यंत चहा दिला. आणि तिचं खाणं झाल्यानंतर लगेच तिची पोनी बांधून दिली, केस विंचरून दिले. आणि ती येतं तिला पण मला असं वाटतं मी दिलेलं बरं. ती 6:45 वाजली होती, तिची तयारी झाली होती जाण्याची आणि ती निघाली होती आता. तर इकडे चालली ती छान असं मस्त आवरून वगैरे सगळं छान. मुलांना कसं उठायला कंटाळा येतो सकाळी, पण हे क्लासेसचा टाईम सकाळीच असतो. दुपारी पण नको म्हणते, तिला सकाळीच जायला आवडतं. तर इकडे हे नेऊन सोडता आहेत तिला आणि ते मॉर्निंग वॉकला पण जाऊन येतात. मग तिला सोडलं की तसंच ग्राउंडला जाऊन येतात. माझं सध्या बंद आहे, त्याच्यामुळे आता करावं लागणार, हळूहळू रुटीनवर यावंच लागणार आहे. तर चालली आहे ती. आणि आमच्या गल्ली सारखं पाणी चालूच असतं. हे झालं की ते झालं की ते सांडतच राहतो सारखं कोणी. तिचं आवरून देईपर्यंत ना काही सुचतच नाही. तिला एकदा व्यवस्थित तिचं आवरून दिलं, छान डबा वगैरे करून दिला की मग माझं रुटीन चालू असतं. नंतर आता पहिले पेपर आला आहे, तर पेपर वाचून घेते. तोपर्यंत ते पण तिला सोडून येत आहेत, ते फिरून पण येतात, मी पण जाते. पण माझं काहीच सगळं बिघडलं आहे. आज आता खूप काम होतं म्हणून आज कंटाळा आला. मग आज गेले नाही, तर पेपर वाचते. तोपर्यंत येतात फिरून. मग आले की दोघं सोबत चहा असतो आमचा. चहा ते आले की मग आता तर प्रणूसोबत घेतेच, परतही घेते. आणखी मला खूप म्हणजे खूप चहा आवडतो, माहीत नाही का. जास्त नाही घेणार, 2 वेळेला, पण बेस्ट चहा लागतो एकदम असं. तर इथे त्यांनी फिरून आल्यानंतर दूध आणलं होतं. एक तिच्यासाठी असतं आणि एक चहासाठी असतं, त्याच्यामुळे. आणि इकडे लगेच मी दूध तापवायला ठेवलं होतं आणि इकडे चहा पण ठेवला होता सोबत दोघांसाठी. मस्त असा चहा बनवून घेतला. त्यांच्यासोबत मी थोडासा चहा घेतेच रोज, जास्त नाही घेत, पण अर्धा कप घेतेच. थोडंसं निवांत बसलं जातं, मग सोबत परत आपलं रुटीन सुरू होऊन जातं. तर मस्तपैकी असं चहा छानपैकी तयार झालेलं आहे. तर या तुम्ही पण सगळे चहा घ्यायला. भेटू नवीन ब्लॉगमध्ये.